मित्रांनो, बांधकाम कामगार मित्रांना ह्या 3 कारणामुळे जे आहे ते स्कॉलरशिपचे पैसे भेटत नाहीयेत। जर हे तुम्ही 3 कामं कंप्लीट केले तर तुमच्या जे आहे ते अकाउंटवरती लवकर हे शिष्यवृत्तीचे पैसे पडणार आहेत आणि बऱ्याच बांधकाम कामगारांच्या अकाउंटवरती जे आहे ते पैसे पडलेले आहेत। तुम्हाला अगोदर प्रूफ दाखवतो पैसे पडलेत की नाहीत आणि पैसे पडलेले प्रूफ पहा आणि तुम्हाला कोणत्या कारणामुळे पडत नाहीत ते पण प्रूफ दाखवतो आणि तुम्हाला कोणती 3 कामं करावी लागतील ते त्यामुळे तुमचे हे पैसे शिष्यवृत्तीचे अडवलेले आहेत। ते 3 कामं कंप्लीट केल्यानंतर तुमच्या अकाउंटवरती हे शिष्यवृत्तीचे पैसे पडणार आहेत। संपूर्ण ए टू झेड माहिती सांगणार आहे। तुम्हाला कोणते कामं करायचे आहेत आणि कोणत्या लाभार्थ्यांना पैसे भेटलेले आहेत, किती रुपये भेटलेले आहेत आणि तुमचे पैसे कशामुळे अडकलेले आहेत, संपूर्ण ए टू झेड माहिती ह्याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे। हा व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे संपूर्ण माहिती भेटल्यानंतर तुम्ही ते कामं करताल आणि तुम्हाला तुमच्या शिष्यवृत्तीचे पैसे तुमच्या बँकेमध्ये लवकरात लवकर पडून जातील। या ठिकाणी पहा, पहिल्यांदा जे आहे ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या आपण वेबसाईटवर आलेलो आहोत। तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते प्रूफ दाखवणार आहे। डायरेक्ट प्रूफ दाखवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। तर या ठिकाणी पहिल्यांदा जे आहे तुम्ही तुमची नोंदणी रिन्युअल जर केली नसेल तर रिन्युअल करून घ्या, हे पहिलं कारण असणार आहे। ज्या बांधकाम कामगाराचे रिन्युअल झालेलं नाही अशा बांधकाम कामगारांना शिष्यवृत्तीचे पैसे पडणार नाहीत, हे लक्षात घ्या। पहिलं मेन कारण आहे। आता राहिले 2 कारणं, ते तुम्हाला अगोदर प्रूफ दाखवतो नंतर तुम्हाला ते 2 कारण जे आहे ते सांगतो। पैसे किती रुपये पडलेत आणि कोणाकोणाला पडलेत हे तुम्हाला अगोदर दाखवतो। प्रूफ पहा, नंतर तुम्हाला जे महत्त्वाचे 2 कारण आहेत ते शेवटला सांगतो, म्हणजे तुमचे पैसे सुरू होऊन जातील। कशामुळे सुरू होतील, कशामुळे अडवलेत ही संपूर्ण माहिती भेटणार आहे। तर या ठिकाणी पहा, कल्याणकारी योजनेमध्ये गेलोत आणि या ठिकाणी कल्याणकारी योजनेमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे आहे ते शिष्यवृत्तीचे या ठिकाणी अर्ज दिसतात। तर ह्यापैकी तुम्ही कुठला अर्ज केलेला आहे या ठिकाणी पहा। 1ली ते 7वी साठी किती रुपये आहेत? 1ली ते 7वी साठी 2,500 रुपये आहेत, 1ली ते 7वी साठी प्रतिवर्ष। त्यानंतर 8वी ते 10वीच्या मुलांसाठी प्रतिवर्ष जे आहे ते 5,000 रुपये आहेत, या ठिकाणी पाहू शकतात। आणि ह्यासाठी तुम्हाला अट काय दिलेली आहे की 75% किंवा त्यापेक्षा अधिक उपस्थित असणं आवश्यक आहे, बाकी काही नाही। मुलं जे आहेत तुमचे शाळेमध्ये 75% उपस्थित असणं गरजेचं आहे। 1ली ते 7वी आणि 7वी ते 8वीच्या मुलांसाठी हे आहे। आता नंतर बघूयात 10वी ते 12वी विद्यार्थ्यांसाठी। 10वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे, जे 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झालेले आहेत त्यांना 10,000 रुपये भेटणार आहेत, हे अशा प्रकारे। आणि त्यानंतर पहा, बांधकाम कामगाराचे जे मुलं इयत्ता 11वी किंवा 12वीसाठी शिक्षण घेत आहेत त्यांना प्रति शैक्षणिक वर्ष 10,000 रुपये भेटतात। त्यानंतर पहा, पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्ष 20,000 रुपये नोंदित बांधकाम कामगाराच्या पत्नीला सुद्धा हे लागू असणार आहे, पदवी अभ्यासक्रमाकरिता। त्यानंतर तसेच पहा, वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष जे आहे ते 1,00,000 रुपये मिळतात। तसेच अभियांत्रिका पदवीकरिता रुपये 60,000 रुपये प्रतिवर्षी मिळतात। हे जे आहे ते नोंदित बांधकाम कामगाराची जर पत्नी शिक्षण घेत असतील तर त्यांना सुद्धा हे पैसे मिळून जातात। तर अशा प्रकारे हे शिष्यवृत्तीची योजना आहेत। त्यानंतर समोर पहा, शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष 20,000, शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी शैक्षणिक वर्षे रुपये 25,000। अशा प्रकारे हे बांधकाम कामगाराच्या मुलांना शिष्यवृत्तीचे पैसे दिले जातात। आता नोंदित बांधकाम कामगाराची मुलं जर MSCIT करत असतील त्यांना त्या ठिकाणी फी द्यायची गरज नाही आहे। आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मार्फत ही MSCITची फी जी आहे ते माफ केली जाते। त्यासाठी तुम्हाला जे तुम्ही त्या ठिकाणी प्रमाणपत्र दिलं तर आणि जे शुल्काची म्हणजे त्यांची फीची पावती जी आहे ते या ठिकाणी बांधकाम कामगार ऑफिसला जमा करणं गरजेचं आहे। आणि या ठिकाणी पहा, काय बांधकाम कामगारांना जे काय स्कॉलरशिपसाठी समस्या असतील तर नक्कीच कमेंट करा। आता पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी पहा, शिष्यवृत्तीचे पैसे पडलेत का नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, कारण की बऱ्याच मुलांना स्कॉलरशिपचे पैसे पडले आहेत बांधकाम कामगारांना। पहिल्यांदा या ठिकाणी पहा, 1 एप्रिल ते 2026 पर्यंत, म्हणजे आता 1 एप्रिल जे गेलेले आहेत तोपर्यंत हे संपूर्ण फाईल जे आहे ते अपडेट झालेले आहेत। तुम्ही 1 एप्रिल 2026च्या अगोदर जर अर्ज केला असेल तर तुमचे पैसे या ठिकाणी आलेले आहेत। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तुमची योजना निवडायची आहे। तर या ठिकाणी पहा, आपल्या राज्यातील सर्व जिल्हे दिलेले आहेत। त्यानंतर या ठिकाणी तुमची जीही योजना असेल ती योजना निवडा। तर योजना निवडल्यानंतर या ठिकाणी जे बांधकाम कामगार आहेत नोंदणी करत त्या बांधकाम कामगाराचं नाव, त्या बांधकाम कामगाराचा बँकेमधील अकाउंटचा नंबर, त्यानंतर IFSC क्रमांक आणि नंतर सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुमचं या ठिकाणी खाली लिस्टला नाव येईल। नसेल येत तर तुम्हाला दुसरं बी पर्याय दाखवणार आहे, परंतु अशा प्रकारे या ठिकाणी पहा पैसे आलेले आहेत। या ठिकाणी पहा
मी अगोदर सांगितलेलं आहे किती रुपये भेटतात. तर पहिली ते 8वीसाठी किंवा 7वीसाठी आहे ते 5,000 रुपये या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर या ठिकाणी पहा 60,000 रुपये भेटलेले आहेत. अशा प्रकारे हे पैसे भेटतात. तुम्हाला झूम करून दाखवतो किती रुपये आहेत. 5,000 रुपये, तसेच 60,000 रुपये आहेत, त्यानंतर 5,000, त्यानंतर 2,500 रुपये कोणाला आहेत 1ली ते 7वीच्या मुलांसाठी, आणि 5,000 आहेत 8वी ते 10वीच्या मुलांसाठी असं. त्यानंतर 2,500 1ली ते 7वीसाठी, हे 60,000 पाहू शकतात, 2,500 रुपये पाहू शकतात. अशा प्रकारे हे मुलांना शिष्यवृत्तीचे पैसे पाडण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तुम्हाला ह्यामध्ये तुमचं नाव दिसत असेल तर तुम्हाला पैसे पडलेत असं समजायचं. जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर तुम्हाला कुठले कामं करायचे ते सांगतो. तर या ठिकाणी पहा 10,000 रुपये, 20,000 रुपये, 5,000 रुपये, अशा प्रकारे हे पैसे सर्व जे मुलींना कामगारांना हे पैसे पडत आहेत. जर तुम्हाला पैसे पडले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. पहिल्यांदा तुमचं जे आहे ते बँक पासबुक जे आहे ते अपडेट करा, किंवा बँक पासबुक आपल्या जवळच्या बांधकाम कामगार ऑफिसला जमा नक्की करा. कारण की बऱ्याच बांधकाम कामगारांचे चुकीचे बँक तपशिलामुळे सुद्धा या ठिकाणी पैसे आलेले नाही आहेत. तुम्हाला ते पण या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी तुम्ही लाईव्ह पाहू शकतात, कारण की चुकीच्या बँक तपशिलामुळं बऱ्याच लाभार्थ्यांचे पैसे आलेले नाही आहेत. या ठिकाणी तुम्ही दिलेलं आहे चुकीच्या बँक तपशिलामुळे ज्यांचे पैसे बँकेत जमा झाले नाही आहेत अशा लाभार्थ्यांची यादी 1 एप्रिल 2026पर्यंत या ठिकाणी पहा. तसेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात तुमचं या ठिकाणी काय करायचं आहे, नाव टाकायचं आहे, पहिल्यांदा जिल्हा निवडायचा आहे पहिल्यांदा. त्यानंतर तुमची जी योजना आहे ती योजना निवडा, आणि मी सांगितल्या पद्धतीने बेनिफिशरीचं नाव म्हणजे बांधकाम कामगाराचं नाव, अकाउंट नंबर, IFSC कोड आणि सर्च अशा प्रकारे करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशी तुमची लिस्ट येणार आहे. जर अशा प्रकारे तुमची लिस्ट नाव आलं तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे तुमचे पैसे दिसतील. परंतु पैसे कशामुळे अडकलेले आहेत तर तुमचे पैसे चुकीच्या बँक तपशिलामुळे अडकलेले आहेत, या ठिकाणी क्लिअर दिलेलं आहे. तर जर तुमचं पैसे चुकीच्या बँक अकाउंटमुळं जर अडकले असतील तर तुमच्या लवकरात लवकर तुम्ही काय काम करायचं आहे, आपल्या पासबुक, तसेच आधार कार्डचे झेरॉक्स, रेशन कार्डचे झेरॉक्स, अशा प्रकारे आपल्या मुलांचे ज्यांचे या ठिकाणी स्कॉलरशिपचे पैसे येणार त्यांच्या आधार कार्डचे झेरॉक्स आपल्या जवळच्या बांधकाम कामगार ऑफिसला जमा करायचे आहेत. कारण की तुमचे पैसे चुकीच्या बँक तपशिलामुळे त्या ठिकाणी अडकलेले आहेत. तुमचं बरोबर बँक तपशील द्या. बरोबर बँक तपशील दिलं तर तुमचे पैसे तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहेत. परंतु तुम्हाला आता सर्वात महत्त्वाचं काम जे सांगतो ते म्हणजे आपल्याला या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा तुमचं रिन्युअल झालं नसेल तर रिन्युअल करून घेणं गरजेचं असणार आहे. रिन्युअल नसेल तर तुम्हाला हे पैसे भेटणार नाही आहेत, तुमच्या अकाउंटवरती पैसे येणार नाहीत. तुम्ही तुमचं रिन्युअल जे आहे ते बरोबर मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. आता बांधकाम कामगारांना तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की बांधकाम कामगाराचे पैसे पडण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तुम्हाला जर पैसे पडले नसतील, तुम्हाला कोणत्या कारणामुळे पडले नसतील हे पण कारण दाखवलेलं आहे, आणि तुम्हाला त्यावरती उपाय पण सांगितलेला आहे की बांधकाम कामगारांनी आपलं पासबुक झेरॉक्स जे आहे ते आपल्या जवळच्या बांधकाम कामगार ऑफिसला नक्कीच जमा करायचे आहेत. नक्कीच बांधकाम कामगारांना ही संपूर्ण माहिती आवडली असेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.